नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा भाग 7 आज आपण पाहणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न जो तिसरा विचारवंत आहे जॉन रॉल्स या संदर्भातले आपण प्रश्न बघणार आहोत. या पहिल्या भागामध्ये 20 प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रश्न क्रमांक आहे 1. जॉन रॉल्सने आपल्या कारकिर्दीचा महत्त्वाचा काळ खालीलपैकी कोणत्या विद्यापीठात व्यतीत केला? प्रश्न नीट लक्षात घ्या. जॉन रॉल्स आहे, त्यांनी आपल्या कारकिर्दीचा महत्त्वाचा काळ विचारला आहे, शैक्षणिक काळ नाही. जास्तीत जास्त काळ कोणत्या विद्यापीठामध्ये त्यांनी व्यतीत केलेला आहे असा प्रश्न आहे बेटा. पर्याय वाचा. अ. ऑक्सफोर्ड, ब. लंडन, क. हॉवर्ड, ड. प्रिस्टन. काय म्हणते खुशबू? ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलंय. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण त्यांनी जो जास्तीचा काळ व्यतीत केला तो विचारला. ऑक्सफोर्ड आणि प्रिस्टनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, बरोबर आहे, परंतु जास्तीचा काळ जो व्यतीत केला काय म्हणतो किशोर? ओके, बरोबर आहे, क. म्हणून जॉन रॉल्सने आपल्या कारकिर्दीचा महत्त्वाचा जो काळ आहे तो हॉवर्ड विद्यापीठात व्यतीत केलेला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. जॉन रॉल्स यांचे टिंबटिंब विषयक विचार जगाला दिलेली अविस्मरणीय देणगी आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा विचार जगाला देणारा जो विचारवंत जॉन रॉल्स आहे ना, तर यांनी कोणती महत्त्वाची देणगी जगाला दिली याच्यावर प्रश्न आहे. अ. लोकशाही, ब. समानता, क. न्याय, 4. विकेंद्रीकरण. बरोबर आहे खुशबू, क. न्याय एकदम परफेक्ट आहे, कारण न्यायसंबंधी विचार त्यांचे आहेत, तुला छान आठवता येईल. ओके, चला प्रश्न क्रमांक 3 घेऊया. जॉन रॉल्स यांचे टिंबटिंब विषयावरील पुस्तके आणि शोध निबंध हे प्रसिद्ध आहेत. जॉन रॉल्सचे कोणत्या विषयावरील पुस्तके आणि शोध निबंध प्रसिद्ध आहे? पर्याय वाचा. अ. कायदा, ब. राज्यघटना, क. स्त्री मताधिकार, ड. न्याय. सारिका, कायदा नाही 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 लक्षात घ्या, म्हणे राज्यघटना पण नाही येऊ शकत बेटा. आत्ताच विषय झाला, खुशबूने सांगितलं न्यायासंबंधी विचार. जॉन रॉल्स म्हटला की न्याय लक्षात ठेवायचा. ओके, ड. चला प्रश्न क्रमांक 4 घ्या. जॉन रॉल्स यांचे प्रमुख कार्य टिंबटिंब या संकल्पनेभोवती फिरताना दिसतात. बघा, प्रश्न पुन्हा पुन्हा फिरू नये. आता लगेच म्हणते सारिका, काय कोणत्या कल्पनेभोवती फिरताना दिसते म्हणे? पहिला पर्याय वाच नीट. अ. न्याय, ब. स्वातंत्र्य, क. समानता, ड. कायदा. काय म्हणतात बेटा? जॉन रॉल्सचं प्रमुख कार्य कोणत्या संकल्पनाभोवती आहे? हां, राजू सांगतोय न्यायाभोवती. बरोबर आहे बेटा, आहे ना, न्यायाच्याच संकल्पनेभोवती त्यांचे विचार आहे. चला, प्रश्न कसाही विचारला तर न्याय लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 5 घ्या. जॉन रॉल्सने लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ विचारला. आता इथे तुम्हाला 4 ग्रंथ त्यांचे दिसत आहेत. 4ही ग्रंथ कोणाचे आहेत? जॉन रॉल्सचेच आहेत. ओके, आता पहिला ग्रंथ वाचा. अ. थिअरी ऑफ जस्टिस, ब. मध्ये पॉलिटिकल लिबरलिझम, क. मध्ये द लॉ ऑफ द पीपल्स आणि ड. मध्ये लेक्चर्स ऑन द हिस्ट्री ऑफ मॉरल फिलॉसॉफी. मॉरल फिलॉसॉफी असा शब्द घ्या बेटा, आहे ना, मॉरल फिलॉसॉफी. आता हे 4 पर्याय तुमच्या समोर आहेत, त्याच्यातनं तुम्हाला त्यांचा पहिला ग्रंथ विचारला आहे. हा पहिला ग्रंथ सगळ्यात आधी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे माहिती आहे? अ थेअरी ऑफ जस्टिस. जस्टिस आला म्हणतोय. ओके, बरोबर आहे बेटा, आहे ना, हा सगळ्यात आधी पहिला लिहिलेला सिद्धांत, जस्टिसचा जो सिद्धांत आहे ना, हा त्यांचा पहिला ग्रंथ आहे. ठीक आहे, ओके. पर्याय क्रमांक कोणता येणार मग? 5चा अ. प्रश्न क्रमांक 6 घ्या. रॉल्सच्या विचारावर खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचा प्रभाव आहे? आता रॉल्सची विचारसरणी आहे, खालीलपैकी वेगवेगळ्या विचारसरणी तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. कोणता प्रभाव आहे म्हणते स्नेहल? आदर्शवादी नाही म्हणते. ओके, बघा, पर्याय क्रमांक अ. आदर्शवादी आहे, ब. स्त्रीवादी आहे, क. साम्यवादी आहे आणि ड. उदारमतवादी आहे. आता या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय? पूजा म्हणते साम्यवादी येऊ शकत नाही. बरोबर आहे, आदर्शवादी
आणि एकतर उदारमतवाद, या दोनमध्ये कन्फ्यूज होत आहे. बेटा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, उदारमतवाद आहे, व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे, न्याय दिला पाहिजे. बरोबर आहे तुझं म्हणणं पूजा. एकदम उत्तर परफेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 7 घ्या. न्यायविषयक विश्लेषणाची मांडणी रॉल्सने प्रथमतः टिंबटिंब या निबंधाद्वारे केली. प्रश्न लक्षात नीट घ्या. न्यायविषयक पुन्हा पुन्हा येतोय म्हणतात. ओके, बरोबर आहे बेटा. पण प्रश्न जरी फिरवून विचारला तर कोणत्या निबंधामध्ये केली? आता इथे न्यायविषयक विश्लेषण तुम्हाला माहिती आहे ना, की जॉन रॉल्सने विश्लेषण कशाच्या संदर्भात केलं? न्यायाच्या संदर्भात. पण या विश्लेषणाची मांडणी काय प्रश्न आहे लक्षात घ्या. रॉल्सने प्रथमतः टिंबटिंब या निबंधाद्वारे केली. म्हणजे त्यांचा निबंध आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा न्यायविषयक विश्लेषणाची मांडणी केलेली आहे. तो तुम्हाला निवडायचा आहे. आधी आपण निबंध, त्यांची पुस्तकं काय असतील ते वाचून घेऊ. पर्याय चला आहे ना विनोद, वाच बरं. जस्टिस ॲज फेअरनेस असं आहे बेटा. ओके. ब मध्ये बघा द लॉ ऑफ द पीपल्स. क मध्ये लेक्चर्स ऑन द हिस्ट्री ऑफ मॉरल आहे ना, मॉरल फिलॉसॉफी असं करा बेटा. मॉरल आहे ना, मॉरल फिलॉसॉफी. आणि चौथं आहे पॉलिटिकल लिबरलिझम. इथे लिबरलिझम शब्दाला उदारमतवाद मागे पाहिला. इथे तुम्हाला न्यायविषयक काय म्हणते खुशबू? जस्टिस इथे दिसतोय. बरोबर आहे बेटा आहे ना. जस्टिस ॲज फेअरनेस हे जे पहिला निबंध त्यांनी लिहिला होता. आणि या निबंधामध्ये सर्वात प्रथम न्यायविषयक विश्लेषणाची मांडणी कोणी केली आहे? रॉल्स यांनी केलेली होती. ओके. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8 घ्या. रॉल्स यांनी त्यांच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून, वैचारिक प्रयोगशीलता म्हणजे थॉट्स एक्सपेरिमेंट ज्यांनी केलेत ना ते, त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. रॉल्स यांनी त्यांच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून टिंबटिंब या संकल्पनेवर आधारित सैद्धांतिक मांडणी केली आहे. आता कोणत्या संकल्पने म्हणजे टिंबटिंब या संकल्पनेवर? आधी पर्याय नीट वाच बेटा, घाई नको करू स्नेहल. उदारमतवादी स्थिती या संकल्पनेवर आधारित सैद्धांतिक मांडणी केली असं म्हणताय. आधी पर्याय वाच, नीट घाई करू नको, कारण आता उदारमतवाद आला की लगेच उदारमतवादावर येतात तुम्ही. पण काय म्हटलंय त्यांनी की वैचारिक प्रयोगशीलतेतून मांडलेली आहे ना. नंबर ब मध्ये काय दिलाय? प्राथमिक स्थिती. क मध्ये मूलभूत स्थिती आणि ड मध्ये यापैकी नाही. बेटा इथे तुम्हाला नाही समजलं तर लक्षात ठेवा, इथे मूलभूत स्थिती या संकल्पनेवर आधारित सैद्धांतिक मांडणी कोणी केली आहे? रॉल्स यांनी केलेली आहे. म्हणून वैचारिक प्रयोगशीलतेतून मूलभूत स्थिती म्हणजे पर्याय क्रमांक क हा प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येणार. हे लक्षात घ्या. ओरिजिनल पोझिशन या संकल्पनेवर आधारित त्यांनी सैद्धांतिक मांडणी. ओके. चला म्हणजे मूलभूत स्थिती या संकल्पनेचा बेस त्यांचा म्हणजे त्यांची जी कल्पना आहे त्याचा बेस काय आहे? मूलभूत स्थिती, आपली ओरिजिनल पोझिशन. हे लक्षात ठेवायचं बेटा, कारण त्याचा बेस विचारलाय. कोणत्या आधारावर सैद्धांतिक मांडणी केली? उदारमतवादीची मांडणी केली आहे, पण बेस विचारलाय तुम्हाला, म्हणून इथे कन्फ्यूज होऊ नका. मूलभूत स्थिती आहे. ओके. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9 आहे. अज्ञानाचा बुरखा पांघरल्यानंतर. लक्षात घे बेटा विनोद, अज्ञानाचा बुरखा म्हणजे मला काहीच माहिती नाही असं बुरखा पांघरून घ्यायचा आहे ना. आणि ज्या स्थितीत मनुष्य असेल त्या स्थितीला रॉल्सने मूलभूत स्थिती असे म्हटले. आता बघा मूलभूत स्थिती कशाला म्हटलंय कळालं? आता आपल्याला प्रश्न मागे येऊन गेला. ओरिजिनल पोझिशन कशाला म्हटलंय? तुम्ही जेव्हा अज्ञानाचा बुरखा पांघरल्यानंतर तुम्ही ज्या स्थितीत राहतात, आता ही स्थिती तुम्हाला ओळखायची आहे. इथे टिंबटिंब दिलंय. ज्या टिंबटिंब स्थितीत मनुष्य असेल त्या स्थितीला, मग आता तुम्ही जे आहात ते मूर्त असाल का की अमूर्त असाल? क पर्याय काय दिला? वरील दोन्ही असाल, मूर्त अमूर्त की यापैकी नाही? काय म्हणतायत? मूर्त. मूर्त म्हणजे अज्ञानाचा बुरखा तुम्ही पांघरला म्हटल्यावर मूर्त येऊ शकत नाही. तिथे कोणता येणार बेटा पर्याय? अमूर्त. कारण तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरलेला आहे, तुम्ही अमूर्त स्थितीत आहात. जी अमूर्त स्थितीत मनुष्य असेल म्हणजे तो दिसत नाही अशा स्थितीत असेल त्याला त्याने मूलभूत स्थिती म्हटलंय. म्हणजे मूलभूत स्थिती म्हणजे कळालं आता? मूलभूत स्थिती याचा अर्थ ज्या वेळेस तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून अमूर्त अवस्थेत असतात तेव्हा त्याला त्याने काय म्हटलंय? ओके. ओरिजिनल पोझिशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच आधारावर त्यांनी सैद्धांतिक मांडणी केलेली आहे बेटा. ओके मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघा.
रॉल्सने त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून सांगितलेली प्रमुख तत्वे कोणती? आता रॉल्सने जे काही विचार मांडले, मग ते उदारमतवाद असतील, न्याय संदर्भात असतील, त्यांच्या मांडणीमधून सांगितलेली जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ना, मेन प्रिन्सिपल्स त्याची जी आहेत, तर ही मेन प्रिन्सिपल्स कोणती आहेत सांगू शकाल? काय त्यांना काय पाहिजे होतं? समान स्वातंत्र्य, विषमतेचे तत्व, वरील दोन्ही यापैकी नाही. प्रश्न आहे ना बेटा, समानता पण पाहिजे होती. समान स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य समान पाहिजे. व्यक्तीनुसार स्वातंत्र्यामध्ये फरक करणार का? नाही, कारण 20व्या शतकात आणि उदारमतवादी विचार आहे, त्यामुळे उदारमतवादामध्ये स्वातंत्र्य असणार आणि इथे समान पाहिजे हे एक तत्व होतं त्यांचं. आणि विषमतेच्या तत्वाचाही त्यांनी विचार केलेला होता, कारण समानता आणायची असेल तर विषमतेच्या तत्वाचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून यांनी जी अभ्यासपूर्ण मांडणी केली ना, यामध्ये या दोन तत्वांचा विचार केला, एक समान स्वातंत्र्याचा आणि एक विषमतेच्या तत्वाचा. हे दोन्ही आहे म्हणून पर्याय कोणता येणार बेटा? क म्हणते ना. ओके, नीता बरोबर सांगते, क पर्याय येईल, कारण दोन्ही आहे बरोबर. अशा पद्धतीने 10चा पर्याय उत्तरी काय आलं? क, वरील दोन्ही. म्हणजे हे दोन तत्व लक्षात ठेवा. रॉल्सने जी पण अभ्यासपूर्ण मांडणी केली ही दोन तत्वाच्या आधारावर केली. एक स्वातंत्र्य आहे पण समान स्वातंत्र्य, आणि दुसरं आहे विषमतेचे तत्व. या दोन गोष्टींच्या आधारावर. विषमता नसती तर न्यायाचा विषय आला नसता. बरोबर आहे ना? ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 11. मूलभूत स्थिती आणि अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सैद्धांतिक मांडणी ही टिंबटिंब वाटप करणारी असेल. बघा, मूलभूत स्थिती तुम्ही पाहिली, जिथे अज्ञानाचा बुरखा होता पण अमूर्त अवस्थेत मनुष्य होता. बरोबर आहे, ही मूलभूत स्थिती. आणि तुम्ही अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सैद्धांतिक मांडणी ही टिंबटिंब वाटप करणारी असेल. कशाची वाटप करणारी? बघा आता, समान स्वातंत्र्य, समान न्यायाचे, समान मूल्याचे, विषमतेचे तत्व वाटप आहे. त्यामुळे समान स्वातंत्र्य वाटप होईल का? पाहिजे होतं. समान स्वातंत्र्य प्रमुख आधार आहे बेटा, तत्व आहे ते. इथे समान न्यायाचं वाटप पाहिजे होतं, म्हणून ब तत्व बरोबर आहे, कारण जिथे न्याय आला रॉल्स येऊन गेला. बरोबर आहे ना? 11 नंबरमध्ये लक्षात घ्या की मूलभूत स्थिती आणि अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून त्यांनी जी जन्माला आलेली सैद्धांतिक मांडणी म्हटलंय बेटा, त्यांनी प्रयोग केले, प्रयोगातून त्यांनी जो विचार मांडला तो न्यायावर आधारित आहे, म्हणून समान न्यायाचे वाटप करणारी असेल. हे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक कितवा आहे आता? 12. रॉल्सने खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला होता? मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं की रॉल्स हे उदारमतवादी होते. उदारमतवादी होते म्हणजे याचा अर्थ ते स्वातंत्र्याचे पुरस्कार करणारे होते. पण कोणतं स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित होतं? पर्याय वाचा. 1. अ मध्ये काय दिलंय? समान स्वातंत्र्य. ब मध्ये असमान स्वातंत्र्य. क मध्ये अमर्याद स्वातंत्र्य आणि ड मध्ये मर्यादित स्वातंत्र्य. काय म्हणते सुषमा? अच्छा, आत्ता समान स्वातंत्र्य पाहिलं म्हणे, त्यांचं एक विचाराचं तत्व आहे. बरोबर आहे बेटा, पहिला पर्याय हा बरोबर आहे तुझा, कारण असमान स्वातंत्र्य तर मागूच शकत नाही, म्हणजे हा पर्याय नाही. अमर्याद स्वातंत्र्याचा विचार पण नाही, कारण कोणत्या व्यक्तीला तुम्ही अमर्याद देणार का? मर्यादित देणार, हे बरोबर आहे. पण त्यांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य कोणतं आहे बेटा? समान स्वातंत्र्याचा पुरस्कार कोणी केलेला आहे? रॉल्स यांनी केलेला होता. ओके, प्रश्न क्रमांक 13 घ्या. रॉल्स हे, इथे काय करायचंय? रॉल्स हे कशा प्रकारचे विचारवंत होते? अ. मानवतावादी, ब. समाजवादी, क. करारवादी, 4 मध्ये ड मध्ये भांडवलदारवादी. सांगा, पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बेटा. कशा प्रकारचे विचारवंत होते? मानवतावादी होते हेही वाटतं, समाजवादी होते हे नाही वाटत म्हणे. ओके, करारवादी होते बेटा, यांनी कराराच्या संदर्भात विचार केलेला आहे, म्हणून 13चं उत्तर काय येणार? करारवादी. ओके, क. पुढचा प्रश्न घ्या. 14वा. रॉल्सच्या समानतेच्या विचारावर खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला होता? आता रॉल्सची विचारसरणी कोणती आहे? समानतेच्या. हे लक्षात घ्यायचं. रॉल्स यांनी समानतेचा जो विचार मांडलाय ना, त्याच्यावर खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला होता असा प्रश्न आहे. अ मध्ये ख्रिश्चन मानवतावादी, ब मध्ये आर्थिक समाजवादी,
क धर्मनिरपेक्षतेचा, ड लोक कल्याणकारी. आता इथे समानतेचा विचार त्यांच्या विचारात कुणाच्या विचारात आला? बरोबर सांगते बेटा, अमेरिकेत असलेले ख्रिश्चन मानवतावादी जो विचार त्यांच्यावर प्रभाव टाकणारा होता म्हणून त्यातनं आला. हे तुझं उत्तर एकदम परफेक्ट आहे विनोद. ओके, चला प्रश्न क्रमांक 14चं उत्तर, समानतेच्या विचारावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव आहे? ख्रिश्चन मानवतावादी. ओके, चला प्रश्न क्रमांक 15 वाच बेटा पावरा. रॉल्सच्या विचारावर आधारित योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. रॉल्स यांनी टिंबटिंब प्रकारच्या समानतेचा पुरस्कार केला. रॉल्सच्या विचारावर आधारित तुम्हाला पर्याय निवडायचा आहे गोरख, आहे ना? तर रॉल्स यांनी टिंबटिंब प्रकारच्या समानतेचा पुरस्कार केलेला आहे. पर्याय वाचून घ्या आधी. अ सामाजिक, ब आर्थिक, क धार्मिक, ड मर्यादित. काय म्हणतोय बेटा? सामाजिक प्रकारच्या समानतेचा वाटतं म्हणे, पण नाही, असं वाटून नाही चालत गोरख. सामाजिक, आर्थिक, धार्मिक नाही, त्यांनी मर्यादित प्रकारच्या समानतेचा, म्हणजे त्यांना समानता हवी होती पण कशी पाहिजे होती बेटा? मर्यादित. ओके, म्हणून इथे पर्याय क्रमांक 15चं काय येणार? ड. म्हणून इथे मर्यादित प्रकारच्या समानतेचा पुरस्कार कोणी केलेला आहे? रॉल्स यांनी. हे लक्षात ठेवायचं. सामाजिक, आर्थिक, धार्मिक तर सगळेच सांगत आले बेटा. इथे यांना मर्यादित, लिमिटेड पाहिजे होती. लिमिटेड टाइप्स इक्वॅलिटीचा पुरस्कार त्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 16 घ्या. सुव्यवस्थित समाजात खालील कोणत्या गोष्टीला वाव राहणार नाही असे रॉल्सचे मत होते बेटा? चला राजू तू सांगतो का? पर्याय वाचा आधी, घाई नाही. अ धोका, ब अव्यवस्था, क संघर्ष, ड असहकार्य. प्रश्न नीट लक्षात घे बेटा, घाई नको करू. अव्यवस्था, धोका, हे काय सगळे उलटे उलटे दिसतात म्हणजे सगळंच असं नाही आहे ना? चला पूजा, सुव्यवस्थित समाजात लक्षात घ्या, सुव्यवस्थित समाज पाहिजे, त्यासाठी खालील कोणत्या गोष्टीला वाव राहणार नाही? जिथे व्यवस्था असेल, चांगली व्यवस्था असेल, तिथे कोणती गोष्ट असणार नाही बेटा. धोका तर नसणार, अव्यवस्था नसेल, पण रॉल्सचं मत पाहिजे होतं आपल्याला बेटा, आहे ना? सुव्यवस्थित असेल तर असहकार्याचा प्रश्न तर येतच नाही, अव्यवस्थेचाही प्रश्न येत नाही. एक तर धोका आणि संघर्ष या दोनच गोष्टी तुम्हाला वाटतात, पण बेटा जेव्हा सुव्यवस्थित समाज असेल तिथे धोका पण असत नाही ना बेटा. म्हणजे सुव्यवस्थित समाजात संघर्ष राहणार नाही असे कोणाचे मत आहे बेटा? रॉल्सचे मत आहे. पुन्हा लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 16, सुव्यवस्थित समाजात खालील कोणत्या गोष्टीला वाव राहणार नाही? मग संघर्षाला. ओके, चला पुढचा प्रश्न 17वा. 20व्या शतकातील प्रसिद्ध विचारवंत खालीलपैकी कोण आहे? कितव्या शतकातला विचारलाय बेटा? पारस, 20वं शतक. 20व्या शतकामधला प्रसिद्ध विचारवंत आधी नावं वाचून घ्या. अ कार्ल मार्क्स, ब जॉन रॉल्स, क जे.एस. मिल आणि ड रुसो. काय म्हणते? ओके, नेहा म्हणते की कार्ल मार्क्स नाही येऊ शकत मॅडम, तो 19व्या शतकातला आहे. जॉन रॉल्स यांचा जन्म आहे ना 20व्या शतकात झालेला आहे, म्हणून ब पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे बेटा, हुशार झाली तू. विचार केला की जॉन रॉल्स चालू आहे म्हणून जॉन रॉल्सच येणार ना. ओके, पुढचा प्रश्न आहे 18वा. टिंबटिंबपासून रॉल्स यांचे न्यायविषयक विचार प्रकाशित होण्यास सुरुवात झाली होती. कोणत्या वर्षापासून न्यायविषयक विचार रॉल्स यांचे प्रकाशित होण्याला सुरुवात झाली? वर्ष बघा. अ 1920, ब 1930, क 1940, ड 1950. काय म्हणतायत? नाही माहिती? अरे बेटा, यांच्या रॉल्सचा जन्मच 1921ला झालेला आहे, 20ला येणार नाही, त्यामुळे हा प्रश्न नाही. 8व्या वर्षात 9व्या वर्षात प्रकाशित होणार का? नाही म्हणतो, हे पण नाही. म्हणजे ड हा पर्याय एकदम बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा 18चा पर्याय 1950 पासून आहे ना. आपल्या भारताची राज्यघटना ज्या वर्षी अंमलात आली त्या वर्षीपासून अमेरिकेमध्ये रॉल्सचे न्यायविषयक विचार प्रकाशित होण्याला सुरुवात झालेली होती. ओके, भारताचा संबंध जोडायचा नाही, फक्त लक्षात ठेवण्यासाठी बेटा. ओके, चला 19 नंबरचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा जॉन रॉल्स यांचा नाही ते ओळखायचं आहे. म्हणजे आता इथे तुम्हाला जॉन रॉल्सचा ग्रंथ कोणता नाही हे ओळखायचं आहे. ठीक आहे, आता पर्याय वाचा. अ थेअरी ऑफ जस्टिस आहे म्हणते, लगेच माना डोलवतात. नीता म्हणते लगेच खुशबू पण हो. चला ओके. ब मध्ये पॉलिटिकल लिबरलिझम आहे म्हणतात त्यांचं. ओके ठीक आहे. द लॉ ऑफ पीपल,
कायदा पण आहे. अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स माहीत नाही म्हणून नाही उत्तर लिहायचं. अगं हे नाहीच आहे. हे कुणाचं आहे सांगू शकाल? लास्कीचं आहे बेटा. अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हे पुस्तक कुणाचं आहे? लास्कीचं. त्यामुळे जॉन रॉल्स येईल का? नाही येणार. म्हणजे इथे पर्याय क्रमांक कोणता बरोबर येणार रे बेटा? हेमा कोणते बरोबर येईल? हिमांशू सांग. ड बरोबर आहे. 19चा पर्याय नंबर ड. आता शेवटचा प्रश्न आज आपण जो घेणार आहे जॉन रॉल्सवरचा. टिंबटिंब देशातील परिस्थिती व आंदोलने विचारात घेऊन रॉल्सने न्यायविषयक सिद्धांत हा ग्रंथ सादर केला. कोणत्या देशातील परिस्थिती आणि आंदोलने रॉल्सने बघितली असतील याच्यावरचा विचार करून आहे ना, तिथली परिस्थिती आणि आंदोलने विचारात घेऊन न्यायविषयक सिद्धांत हा ग्रंथ त्यांनी सादर केला. पर्याय वाचा. 1 अमेरिका, ब जपान, क इंग्लंड, ड फ्रान्स. 4 देश आहे. काय म्हणते? हो खुशबू म्हणते अमेरिका बरोबर आहे. का? अमेरिकेत राहिलेले, अमेरिकेचे जॉन रॉल्स, त्यामुळे तिथली परिस्थिती त्यांना माहिती होती. त्या परिस्थितीचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे. म्हणून तिथली परिस्थिती, तिथे चाललेली आंदोलनं, कारण 20व्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू होती है ना. मग त्याच काळामध्ये त्यांनी न्यायविषयक सिद्धांत हा ग्रंथ सादर केलेला आहे. म्हणून कोणत्या परिस्थितीच्या प्रभावातून निर्माण झालेले विचार आहेत बेटा? अमेरिकाच्या. ओके. चला आज आपण इथे थांबणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत भाग 7 मध्ये जॉन रॉल्स यांच्या विचारावर आधारित 20 प्रश्न आजच्या या पहिल्या भागात बघितलेले आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधून बहुपर्यायी प्रश्नांना आपणाला जॉन रॉल्स यांच्या विचाराची ओळख आणि माहिती होण्यास निश्चित मदत झाली असेल अशी अपेक्षा ठेवून आज आपला पहिला भाग आपण इथेच थांबूया. पुढील प्रश्न आपण दुसऱ्या भागात घेणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. आणि काही सूचना असतील तर त्याही सूचना लिहा. त्यापैकी जर माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स आपणास मिळण्यास मदत होईल.